नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ जटाळे सर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. ठीक आहे, आज आपण बघणार आहे क्रॅमर्स रूल, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, डिटर्मिनंट मेथड. आता क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड करायचे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर त्याआधी आपण काय बघणार आहे, डिटर्मिनंट काय. क्रॅमर्स रूलला दुसरी नाव काय दिलेलं आहे आपण, डिटर्मिनंट मेथड. म्हणजेच काय, डिटर्मिनंट मेथडने आपण याला सॉल्व करायचं आहे. ओके, आता डिटर्मिनंट म्हणजेच काय, तर डिटर्मिनंट म्हणजेच काय, एक अशी एक स्पेशल व्हॅल्यू असणार. कशी असणार ती, एक स्पेशल व्हॅल्यू असणार की जे या पद्धतीच्या मॅट्रिक्सला आपण काय करेल, सॉल्व करेल. ए बी सी डी या पद्धतीचा तुमचा काय असेल, एक मॅट्रिक्स असेल. या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचं, डिटर्मिनंट काय फाइंड करायचं आहे. याचा डिटर्मिनंट म्हणजे काय असणार, एक स्पेशल व्हॅल्यू असणार, एक सिंगल व्हॅल्यू असणार. त्याला आपण म्हणणार डिटर्मिनंट. म्हणजे ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट. ते काय करायला केलेलं असते, 2 बारमध्ये डिनोट केले असते. आणि ए बी सी डी इथे काय असणार आहे, ए बी सी डी हे काय झालेले आपल्या व्हॅल्यू दिलेले आहेत. कोणतीही एक नंबर असणार, म्हणजे ए बी सी डी हे काय एनी नंबर, म्हणजे कोणती इंटिजर असू शकते, रॅशनल नंबर असू शकतात, रिअल नंबर, कोणताही एक काय असणार इथे नंबर असणार. ओके, इथे ए आणि बी, ए बी अँड सी डी हे काय झालेले आहे आपल्याकडे, हे आपल्याला रो दिलेले आहे. जे म्हणजे हॉरिझॉन्टल जे दिसतात तुम्हाला, हे बघा हे हॉरिझॉन्टल आहेत, याला आपण रो म्हणणार. याला म्हणणार R1 म्हणजे फर्स्ट रो, याला म्हणणार R2 म्हणजे सेकंड रो. हा व्हर्टिकल जे असणार त्याला आपण म्हणणार कॉलम. या व्हर्टिकलला म्हणा ए सी अँड बी डी हे काय झाले आपले कॉलम. हे झाले आपले कॉलम, याला आपण कॉलम म्हणणार. आणि याला आपण काय म्हणणार, रो म्हणणार. ओके, याला C1 आणि याला C2 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याला डिनोट करू शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे याला जर आपल्याला सांगायचं, याची जर डिग्री सांगायची जर झाली आपल्याला, तर काय असणार याची डिग्री, याची डिग्री असणार 2. का 2 असणार बरोबर, याची डिग्री याच्यामुळे 2 असेल की बघा याच्यामध्ये जे दिलेले आहेत रो, ती रो किती आहेत, 1 आणि 2. आणि कॉलम ही जे दिलेले आहेत हे काय आहे, 2 आहेत. त्यामुळे कॉलमची इलेमेंट आणि रोची इलेमेंट हे कसे आहेत, सेम असले, म्हणजे 2च आहेत दोन्ही याच्यामध्ये. त्यामुळे याची डिग्री जी असणार, डिग्री ऑफ डिटर्मिनंट ती असेल आपली 2. डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2. ही नेहमी काय असेल 2. आणि हा क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्येही विचारतात किंवा डिटर्मिनंटची डिग्री काय आहे सांगा, तर काय असणार, 2 असणार. ओके, आता ठीक आहे. मग यांची जी आपण म्हटलं स्पेशल व्हॅल्यू आहे, ती स्पेशल व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची. बघा इथे काय दिलेलं आहे, ए बी सी डी. तर यांची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ए आणि डी इथं जे नंबर असतील त्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे यांना ए इंटू डी. ओके, यामधून काय करायचं, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यामधून मायनस करायची बी इंटू सी, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे बी इंटू सी. यापासून जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्या सिंगल व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, डिटर्मिनंट ऑफ दिस व्हॅल्यू. म्हणजे आपण काय करणार, ए डी आणि बी सी इज द व्हॅल्यू ऑफ धिस मॅट्रिक्स. म्हणजे या मॅट्रिक्सचं काय असणार, हे या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची ही ए डी मायनस बी सी हे काय असणार, आपली व्हॅल्यू असणार. ओके, आता आपण एखादं एक्झाम्पल जर बघितलं आणि याला आपण डिनोट जर करायचं म्हटलं या डिटर्मिनंटला, तर याला डिनोट कशाला करतात, कॅपिटल लेटरने. म्हणजे इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटरने आपण काय करू शकतो, याला डिनोट करू शकतो. कॅपिटल लेटर दॅट इज ए बी सी डी एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपण काय करणार, याला डिनोट करणार. ओके, ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू. बघा कसं बघते आपल्याला काय दिलेलं आहे. सपोज ए इक्वल्स टू 5 3 7 9 अशा पद्धतीने काय दिलं, डिटर्मिनंट दिला. यांचं तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर कशा पद्धतीने काढणार तुम्ही, इक्वल टू बघा या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं, 5 × 9 45. ओके, आणि यामधून काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. काय मायनस करणार, 7 × 2 म्हणजे 3 × 7 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 7 21. ओके, अशा पद्धतीने याला काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं. म्हणजे आन्सर काय येणार इथे 24. ओके, अगेन एक एक्झाम्पल घेतलं. सपोज आपण बी इक्वल्स टू -8 -3 2 4 अशा पद्धतीने आपण यांचा डिटर्मिनंट काढतो म्हटलं तर काय येणार, -8 × 4 म्हणजे येणार इथे -32. ओके, नंतर मायनस साईन आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय ना, -6 आणि -6 आणि हा ऑलरेडी इथे मायनस आहे, मायनस काय होणार, +6. ओके, याचा आन्सर येईल -26. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, कोणतेही आपण 2/2चा जर डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्यांचा काय करू शकतो, आपण डिटर्मिनंट फाइंड करू शकतो या मेथडने. ओके, ठीक आहे. यानंतर आपण
सायमल्टेनियस इक्वेशनला क्रॅमर्स रूलने कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते बघणार आहे. ओके, आता आधी आपण त्याची प्रोसिजर बघू, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे. बघा, सुरुवातीला जे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले राहतील त्या इक्वेशनला काय करायचं आपल्याला, स्टेप फर्स्टमध्ये राईट गिव्हन इक्वेशन इन फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे त्याला गिव्हन इक्वेशनला, AX + BY = C. जेही आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे त्याला काय सुरुवातीला काय कन्वर्ट करायचं आहे, या AX + BY = C या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, नंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, स्टेप सेकंडमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ D, dx and dy. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, D, dx आणि dy या 3 व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता D म्हणजे डिटर्मिनंट. आता ते कशा पद्धतीने फाइंड करायचे, D, dx, dy हे आपण एक्झाम्पलनुसार समजणार आहे. ओके, आधी आपण स्टेप बाय स्टेप काय काय करावं लागेल ते आपण बघणार आहे. ठीक आहे, फाइंड आपल्याला काय करायचं, सेकंड स्टेपला D, dx आणि dy हे 3 व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करणार, स्टेप थर्ड फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y. x and y च्या काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू फाइंड करून घ्यायचे. मग आता ते कशा पद्धतीने करणार की बाय युझिंग x = dx/d हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि y = dy/d. ओके, ऑलरेडी बघा आपण इथे D, dx, dy या तिन्ही व्हॅल्यू इथं फाइंड केलेले राहतात. ते x आणि y ची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला फाइंड करायची तर हेच इथले व्हॅल्यू जे येणार आपल्याकडे ती इथं आपल्याला काय करायचं, पुटअप करायचं. dx ची व्हॅल्यू इथे पुटअप करणार, त्याला डिवायडेडला d ने करणार. इथे सेम y ची व्हॅल्यू फाइंड करता वेळेस dy ची व्हॅल्यू पुटअप करणार, त्याला d ची जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूने डिवायडेड करणार. जे तुम्हाला व्हॅल्यू भेटेल ते असणार तुमचे x आणि y, म्हणजे तेच तुमचे काय असतील, कोऑर्डिनेट असतील, तेच तुमचे ऑर्डर पेड असेल, तेच तुमचं काय असणार लास्टचं सोल्युशन असेल बाय क्रॅमर्स रूल. कशाचं, सायमल्टेनियस इक्वेशनचं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सायमल्टेनियस इक्वेशनला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं या मेथडने. ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला कळून जाईल की D, dx, dy या सर्वांच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक एक्झाम्पल घेतलं, 2 सायमल्टेनियस इक्वेशन घेतले, याला इक्वेशन दिलं 1, याला दिलं सपोज आपण इक्वेशन 2. ओके, आता या सायमल्टेनियस इक्वेशनला कशा पद्धतीने सॉल्व करायचं बघा. आपण सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, AX + BY = C. आता AX, BY = C या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करा. तर ऑलरेडी आपल्याला काही कन्वर्ट दिलेलंच आहे, त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, D, dx, dy हे व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचे. मग आता D ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा, D ची व्हॅल्यू अशा पद्धतीने फाइंड करायची. इथं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. आता इथं डिटर्मिनंट लिहिण्याच्या नंतर काय करायचं आहे, या डीच्या जेव्हा आपण D ची व्हॅल्यू फाइंड करणार तेव्हा कोणते डिटर्मिनंट घ्यायचे आहेत, कोणते व्हॅल्यू घ्यायचे आहेत आपल्याला, हे एक्सचे जे कोइफिशियंट आहेत ते लिहायचे. इथं काय करणार आपण एक्सचे कोइफिशियंट लिहिणार आणि इथं लिहायचे आहेत आपल्याला वायचे कोइफिशियंट. ओके, कॉन्स्टंट लिहायचं नाही आपल्याला. D जेव्हा फाइंड करतो तेव्हा एक्सचे कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट 2 लिहायचे. नंतर याचा डिटर्मिनंट काढून घ्यायचं आहे. काय येणार, 5 × 4 -3 × 2 दॅट मीन्स 20 - 6 = 14. अशा पद्धतीने तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळेल. ओके, आता आपल्याला dx जर फाइंड करायचं असेल तर dx काढायच्या वेळेस काय करायचं आहे, dx = सेम असा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. जेव्हा आपल्याला x फाइंड करायचा आहे dx, तेव्हा काय करायचं, एक्सच्या ठिकाणी जे बघा इथे एक्सची आपण कोइफिशियंट घेतली होती, त्या एक्सच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हे कॉन्स्टंट लिहायचे आहेत. म्हणजेच काय नाही, -11 -10 आणि इथे बाकी सेम 3 4 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -11 × 4 नंतर -3 × -10 ठीक आहे. तर काय आन्सर येणार, -44 आणि हा -30 +30 होईल. म्हणजे आन्सर काय येणार तुमच्याकडे, -40. आन्सर काय येईल, -40. ओके, सेम अशाच पद्धतीने काय करायचं, dy फाइंड करायचं. dy फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, सेम असा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. आता बघा इथे ही एक्सचे कोइफिशियंट होती, इथे वायचे कोइफिशियंट होती. तर एक्सचे कोइफिशियंट जशा तशा ठेवायचे जेव्हा तुम्ही डीवायची व्हॅल्यू फाइंड करता तेव्हा, आणि जिथे वायचे कोइफिशियंट घेतले होते आपण या ठिकाणी, तिथे काय करायचं आपल्याला, कॉन्स्टंट नंबर घ्यायचे 11 आणि 10 आणि यांचे काय करायचं आहे परत. ठीक आहे, काय होणार, डीवायची व्हॅल्यू 5 × -10 म्हणजे -15 प्लस आणि -11 × 2 -22 आणि +22. त्यामुळे याचा आन्सर येईल बघा आपल्याकडे -28. अशा प्रकारे आपण D, dx आणि dy या तिन्हीच्या व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतल्या. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y.
फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय युजिंग दिस. म्हणजे या फॉर्म्युल्याचा यूज करायचा. म्हणजे नाऊ आपण काय करणार बघा, एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला dx/d हा यूज करायचा आहे. आता dxची व्हॅल्यू काय फाइंड केलेली आहे आपण, dx = -40 आणि डीची व्हॅल्यू केलेली आहे 40. ठीक आहे, त्यामुळे कॅन्सल झाला, इथं आला -1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -1 आणि वायची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय येणार dy आणि dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -28 आणि डीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 40 म्हणजेच काय होईल इथे -2. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. लास्टला लिहायचं आहे देअरफॉर x, y = -1 -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्या इक्वेशनला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. बस एवढी सिंपल मेथड आहे आणि ही 100% तुम्हाला एक्झामला 3 किंवा 2 मार्क्सला 100% येणार. ठीक आहे, त्यामुळं याला व्यवस्थितरित्या आपण प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.